राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मित्रांनो आज इकडे सारकुट्याला कामाला गेलो आहे. ते इथं झाडं छाटायचे होते, त्याच्यामुळं कामाला बोलवलं होतं मला, मग तिकडे गेलो आहे. आणि इथं आंब्याची बाग आहे, तिथं कामाला गेलो. हे तणटण्या होत्या त्या छाटल्या सकाळी. आणि इथं खालच्या बाजूला खाली गेल्यावर दाखवतो, झाडं होते सादड्याचे बुसकुटाचे, ते छाटून काढले वर जाऊन. आणि पहा इथं आणि ह्या साईडला दिसतंय का, पहा हे छाटले. हे झाड बुसकुटाचं हे पण छाटले. हे पण आता तणटण्या आहेत ह्या पुढच्या बाजूला त्या आंब्याच्या बागामध्ये. तर त्या तणटण्या पण कट करून टाकल्या दोन्ही साईडनं. लय आंब्यांमध्ये आले होते ना, त्याच्यामुळे त्या कट केल्या. तर हे सारकुट्यामध्ये मी इथं तर चला मित्रांनो, खाली दाखवतो खाली जाऊन. हे बा इथं हे मोठं शोचं झाड आहे, या बंगल्यासमोर लावले. हा बंगला म्हणजे इथं खाली दिसते ना, हे समोर, हे इथून खाली पाण्याची टाकी आहे पूर्ण, आणि इथून वर बंगले. हे भरपूर मोठी पाण्याची टाकी, ही पूर्ण राऊंड आहे पाण्याच्या टाकीचा. आणि वरती बंगला, हे इथून जिने वरती चढायला, वर गेट आहे. हे पहा अशा प्रकारचे. या साहेबांच्या इथं मी आज कामाला गेलो आहे. बा नारळाची पण झाड आहेत आणि आंब्याची पण आहेत, लावलेले आंबेत भरपूर आलेत आंबे. हे पहा, आणि पुढच्या साईडला जाऊन दाखवणार आहे मी त्या तणटण्यात कट केल्या त्या. बरीच अडचण आली मला कट करायला त्या तणटण्या. इथं लिंबाचं झाड आहे, नारळाची बरीच झाड आहेत. हे केशर आहेत, हापूस आहेत, अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इथं कामाला गेलो, JCB पण चालू आहे तिथं खाली गेलो दाखवतो. आणि तिथं पण झाड आहे, कट केली मी. ते मोठाले झाड आहेत, वर जाऊन कट केली. आणि ह्या साईडला चालू आहे ना, ह्या साईडला त्या तणटण्याने कट केल्यात. हे पहा, ह्या डायरेक्ट ह्या आंब्यांच्या झाडावर आले होते ना, त्याच्यामुळे ह्या कट करून टाकल्या. हे पहा इथं हा आंब्याचं झाड, इथं डायरेक्ट आले होत्या ह्या तणटण्या, त्याच्यामुळं कट करून टाकल्या. हे पहा लय अडचण आली मला ही कट करायचं तणटणी, कारण वर खडल्या बऱ्याच. JCB चालू आहे, ट्रॅक्टर आहे, माती आणून टाकायचं काम चालू आहे. हे सगळेच आंबे आलेत. आणि ह्या साईडला काही ठिकाणी मोठे आंबे झालेत, एक एक म्हणजे मोठा झाला आहे. मध्ये दाखवणार आहे. हे पहा मित्रांनो, हे एवढले आंबे झालेत. हे एवढले झालेत. काही नारळाच्या झाडाला, लहानच नारळ झाड पण नारळ पण आलं त्या झाडाला. हे पहा इथून सुरुवात केली होती मी त्या तणटण्या छाटायला, कट करून टाकल्या आपल्या मशीननं कट केल्या. हे इथं टाकल्यात. ह्या खालच्या बाजूला हे पहा, खालच्या बाजूला पण आंब्याचीच बाग आहे.
हे बा मित्रांनो इथं नारळ आलेत हे तर बरीच मोठी बाग आहे ही. खालच्या साईडला चिकूचे झाड आहेत, काजूचे आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. आणि इथं एक नवीनच झाड आहे, मग कोणतं आहे ते मलाही सांगता येणार नाही. मग हे कसलं झाड आहे हे लावलेले? हे कसलं झाड आहे हो? इथं या ना दाखवा. तर हे मित्रांनो दालचिनीचं झाड आहे. ते इथं हे लावलेलं हे लेबल आहे, त्याच्यावर नाव आहे, त्याच्यामुळे ओळखू आलं, नाही तर काही ओळखू नसतं आलं मला. ते पाहिलं ना. मग अशी ही बाग बरीच झाड आहेत. आता आपण तिथं या बागावरती एक वॉचमॅन आहे, त्यांनाच विचारायला लागेल किती झाड आहेत काही. तर ते गेले पुढं निघून. आता जातो खालच्या बाजूला मी. ते झाडं छाटायचं काम चालू आहे, मी तिथे जाणार आहे आणि ते वर जाऊन छाटलेत ते दाखवतो. वर मशीन ना छाटलेत जाऊन, कोयत्यानं नाही. छाटताना काय मला व्हिडिओ काढता येणार नाही, कारण आपला कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळं व्हिडिओ काढता येणार नाही, त्याच्यामुळं ते अडचणी. आणि जेवढे छाटलं तेच दाखवणार आहे. हेच वाचमीन इथं इथं काम चालू आहे त्यांचं. किती झाड आहेत सगळे आंब्याचे? 1000 झाड आहेत. 1000 झाड आहेत त्यांचं चालेल काहीतरी काम इथं. 1000 आणि चिक्कूची? चिक्कूची 35 झाड आहेत. आणि काजूची आहेत ना? काजू 50, काजूची 50 आहेत. पेरू 15, पेरूची आहेत का? पेरू आहे, जांभळा आहे, पेरूची 15, लिंबोणी 10. लिंबोणी 10. काय केलंय हां पाणी सोडून सगळं पाणी आता जातो मित्रांनो खालच्या बाजूला. आपले तिकडं सांगितलं त्या दाखवायला तुम्हाला ते झाडं. हे बा मित्रांनो इथं मी हे खाली जेशबीना लोटेल झाडं हे कट केलेत. खालच्या साईडला बरीच आहेत. हे बा हे समोर मित्रांनो दिसतंय ना, हे पूर्ण मी वरून जाऊन मशीनना कट केलेत. हे पिपरीचं झाड आहे मोठा. आणि याच्या खाली हे जेसीबी झाले, याच्या खालच्या साईडला पण कट केलेत, त्या आडव केलेत. आता ह्या साईडला दाखवतो, तिकडे जाऊन कट करणार आहे. हे बा मित्रांनो एवढे झालेत खालचे कट करून. आता लाकडं ह्या बाजूचे एवढे कट करायचे राहिलेत, आता मोठालेच राहिलेत. जेसीबी ना काढून टाकले होते ना, त्याच्यामुळे कट केले. चला तर मित्रांनो थांबूया इथंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.